जय शिवराय मित्रांनो. तर 2026 आलेलं आहे, जानेवारी महिन्यात चालू आहे. तर तुम्ही पण नवीन रिक्षा घ्यायच्या नादात आहात, नवीन रिक्षा घ्यायचा विचार करत आहात, परमिट काढायचा विचार करत आहात, तर हा व्हिडिओ नक्की पहा, शेवटपर्यंत तुमच्या कामासाठीच आहे मित्रांनो. आपल्याला एक दोन मित्रांच्या आपल्या कमेंट पण आला होता की बाबा 2026मध्ये रिक्षा घेतली पाहिजे का, तर याच्याविषयीच आजचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर गाडीची प्राईस ही बऱ्यापैकी वाढलेली आहे. 2.5 ते 3 लाखाच्या घरात आता कॅश घेतली तर गाडीची प्राईस आहे. तर एवढे पैसे इन्व्हेस्ट करून पण तुम्हाला धंदा होईल तुमच्याकडून, त्याची काही गॅरंटी नाही. त्याची वेगवेगळी कारणं आहेत मित्रांनो. आता तुम्हाला या धंद्यात पडायचं आहे तर तुम्ही झिरोपासून तुम्हाला सुरुवात करावी लागणार, गाडी शिकावी लागणार, लायसन काढावं लागणार, लायसन्सनंतर तुम्हाला बॅच काढावी लागणार. आता हे पूर्ण काम खर्चिक आहे. आता लायसनला काढायला 3,500-1,000 रुपये खर्च आहे, 4,000 बॅचला जातील, 7,000-1,000 इथंच गेले. परमिटला 10-11,000 रुपये खर्च आहे. बघा आता तुम्ही किती खर्च झाला आहे, जवळजवळ 20,000च्या घरात हे सगळं गेले. आता इथून पुढं तुम्हाला परमिटला नंबर समजा परमिट आलं तर मग तुम्हाला ते परमिट घेऊन जावं लागणार एजन्सीमध्ये. तिथं तुम्हाला डाऊन पेमेंट करावं लागणार. कमीत कमी डाऊन पेमेंट आता 30-40 हजार तरी किरकोळ आहे, काहीच नाही. आणि झिरो डाऊन पेमेंटवर तर चुकूनही रिक्षा घेऊ नका. माझं ऐका मित्रांनो, झिरो डाऊन पेमेंटवर रिक्षा घेऊ नका. आता तुम्ही जरी 1 लाख जरी डाऊन पेमेंट केलं तरी दीड-2 लाखाचं तुम्हाला लोन करावंच लागणार. आणि ते लोनचा हप्ता जातो 8-9 हजार रुपये सरासरी. आता 8-9 हजार रुपये महिना तुम्ही म्हणाल की बाबा भरू, त्यात काय नाही होत, भरू. पण मित्रांनो, जर तुमचं पोट जर रिक्षावरच असणार आहे, तुम्हाला 2 पोरं आहे, तुमची 2 पोरं शाळेत जातात, किराणा लागतो, घरभाडं लागतं, लाईट बिल आहे, हे आहे ते आहे, लय खर्च आहे. त्याच्यामुळं 8-9 हजार रुपये हप्ता हा अपेक्षेपेक्षा खूप जड जातो. नवीन रिक्षावाल्यांना विचारा. हे झालं आता गाडीचं प्राईसचं. तुम्हाला सांगतो, दरवर्षी इन्शुरन्सचा खर्च आहे 7,000-1,000 रुपये, ठीक आहे. आणि बाकीचं इन्शुरन्स झाल्यावर नंतर किरकोळ खर्च, मेंटेनन्स असतो, गाडीची सर्व्हिसिंग असते, गाडीला कोणी धडकलं, येऊन स्क्रॅच मारलं, हे झालं ते झालं, गाडीत काम निघालं मोठं, तर त्याचे वेगळे पैसे तुम्ही पकडा दरवर्षी, ते तुम्हाला काढावे लागतील. इन्शुरन्सचे पैसे दरवर्षी वेगळे काढावे लागतात. पहिल्यासारखं पोलीस पण आता RTOचे पोलीस कोऑपरेट करत नाहीत. पहिलं कोऑपरेट करायचं, पण आता त्यांना वरतून टार्गेट दिलं असल्यामुळं भरपूर जागोजागी चेक. तुम्ही चुकून जरी सिग्नल तोडला तरी 1,000 रुपये पहिला दंड आहे मित्रांनो. तुम्ही त्या झेब्रा क्रॉसिंगवर थांबले चुकून तरी तुम्हाला फाईन आहे. 3 पॅसेंजरच्या ऐवजी 4 पॅसेंजर मागं बसवले, समजा पुढं फ्रंट सीट बसवले, तुम्हाला माहीतच नाही, पोलिसांनी पकडलं, मारण्याचा दंड आहे. रॉंग साईडने तुम्ही गेले, मारण्याचा दंड आहे. आणि साधंसुद्धा काम नाही मित्रांनो, 1,000-2,000 रुपयाच्या घरात दंड आहेत आता. आणि तुमच्या दिवसाचा नाही, 2 दिवसाचा धंदा तुम्हाला ते दंडावरच भरावं लागणार आहे. तर पहिल्यासारखं काहीच नाही राहिलं. आता तुम्हाला सांगतो, तुम्ही रिक्षा घेताय कुणाच्या जीवावर? ओला, उबेर, रॅपिडोच्या जीवावरच घेताय. तुमचे असे मोठे कॉन्टॅक्ट्स नाही आहेत आणि एवढा प्रायव्हेटचा पण धंदा राहिलेला नाही आहे. तर ओला, उबेर, रॅपिडो सांगतोय तुम्हाला, ह्या 3 ॲप आहेत, त्यांच्यामध्येच कॉम्पिटिशन खेळतात की कोणाचे कस्टमर जास्त आहे. म्हणून ह्यांचं काय होतं की रेट एवढे कमी जास्त करत राहतात. उबेर पहिला इन्सेंटिव्ह द्यायचं चांगला मजबूत, त्याच्यामुळे माझा धंदा व्हायचा, मी ब्लॉग बनवायचो. पण आता इन्सेंटिव्ह बंद झाला. त्याच्यात तुम्हाला सांगतो, रेट एवढे कमी केले ओलाने, आता कमी केले होते, पहिले उबेरनी केलते. तर हे ॲप आहे ना आपलं, म्हणजे थोडक्यात की पिळवणूकच करतात. त्याच्यामुळं ह्या 3 ॲपच्या भरवशावर आता इथून पुढे तरी लोकांनी रिक्षा घेऊ नये असं माझं स्पष्ट मत राहील. आता इथपर्यंत ज्यांनी परमिट काढलेले आता आणि ते गाडी घेणार आहेत त्यांच्यापर्यंत ठीक आहे. पण रिक्षा कोणी घ्यायचे तुम्हाला मी सांगतो, कुणी घ्यायची रिक्षा तेच सांगतो. पहा मित्रांनो, की गाडी कुणी घेतली पाहिजे. जर तुमची परिस्थिती चांगली आहे, तुम्ही कॅश गाडी घेऊ शकता, डायरेक्ट कॅश गाडी घ्या, हप्त्या फांद्यात पडू नका. दुसरी गोष्ट, तुमच्या घरात आईवडील कामाला आहे, चांगला जॉब आहे, चांगला धंदा पाणी आहे त्यांचं, आता बायको काम करते, जॉब करते, तुम्हाला मदत करू शकतात. एक बॅकअप पाहिजे, फायनान्शियल बॅकअप, तुम्हाला जो मदत करायला, समजा हप्त्याला कमी पडले थोडेफार पैसे तर तुम्हाला देतील. तर अशी परिस्थिती असेल तरच तुम्ही गाडी घ्या, नाहीतर या धंद्यात पडू नका मित्रांनो. कारण की इथून पुढं परिस्थिती एवढी बेकार झाली, एवढी कॉम्पिटिशन वाढली आहे रिक्षा धंद्यात. आता तुम्ही म्हणाल की कॉम्पिटिशन वाढली म्हणून हा असं बोलतोय, तर तसं नाही आहे की तुम्ही हप्ताच भरू शकणार नाही एवढं.
आणि ओला उबेर रॅपिडो सारख्या कंपन्या नुसत्या खेळवतात, हे रेट कमी करेल ते रेट कमी करेल, आणि ह्याच्यात तुम्ही घर चालवणार, घर भाडं भरणार, मुलांचे शिक्षण बघणार का हप्तेवरच बसणार. आता ह्याच्यातलं सगळेच इम्पॉर्टंट आहे, तुम्ही काही स्किप करू शकत नाही. हप्ता पण इम्पॉर्टंट आहे, नाही तर गाड्या नेतील ओढून. एवढं डाऊन पेमेंट केलेलं, हप्ते भरलेले, सगळं पाण्यात. सिबिल स्कोर आहे तो पण पाण्यात. आणि ते झालं नाही पाहिजे ना आयुष्यात. तुम्हाला सांगतो, सिबिल आयुष्यात कधीच खराब झालं नाही पाहिजे. तर दुसरी एक गोष्ट मित्रांनो बघा, की रिक्षा चालवतो म्हणजे एकदम आसपासच्या आपल्या गल्लीबोळातले समजा आपल्यापेक्षा कमी कमावणारे असतील, पण तुम्हाला सांगतो रिक्षावाला म्हणजे एकदम तुच्छ नजरेने बघतात लोक. आता तुम्हाला तर एक्सपिरियन्स झाला असेल बऱ्याच जणांना, की बाबा आसपासचे लोक काय नजरेने बघतात रिक्षावाल्यांकडं, एकदम घाण नजरेने बघतात. तुम्हाला सांगतो एकदम वर्ड पण नाही आहेत आपल्याकडं की एवढ्या नजरेने. आता तुम्हाला सांगतो, हे आपल्याला एक रिक्षावाला बोलला होता की त्याला असं कोणतरी बोललं म्हणून. तर इमेज थोडक्यात की रिक्षावाल्याची एवढी खराब आहे, त्याच्यामुळं कोणीही चांगलं बोलत नाही आपल्या नात्यागोत्यातले. त्याच्यामुळं या रिक्षा धंद्यात यायचं तर विचार करून या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हेल्थ आहे. आता तुम्हाला सांगतो, हेल्थचं कसं आहे की तुम्ही एक महिनाभर तुम्ही रिक्षा चालवली, कंटिन्यू रिक्षा चालवली, रोज 7, 8, 9, 10 तास गाडी चालवली, ठीक आहे. तुम्हाला सांगतो मूळव्याधपासून पाठीचं, कमरेचं, खांद्याचं, मानेचं, डोकं, डोळं सगळं खराब होतं मित्रांनो. अक्षरशः माणूस आदू झाल्यासारखं होतं. तुम्हाला सांगतो सगळा एवढा खर्च, आजार पण वाढतं. जे तुम्हाला सांगतो सगळ्यात बेकार तुम्हाला सांगतो, मनका जो आहे आपला, त्याचं जर दुखणं चालू झालं की संपलंच. त्याच्यामुळे एवढा पैसा भेटतो त्याच्याकडे बघू नका. रिक्षावाल्याने एवढे कमावतात, दिवसाला 1000 कमावतात, पण ते पैसे टिकत नाहीत आणि काहीच उरत नाही. तुम्हाला सांगतो कटाकटी घर चालतं आपलं, म्हणजे एकदम काटकसरीने घर चालतं. तुमचे शौक पाणी तर पूर्ण होऊ शकत नाही. आणि तुम्हाला जर व्यसन असन, दारू असन, गुटखा असन, मटका असन, तुम्ही तर टिकूच शकत नाही धंद्यात. म्हणजे तुमचं काहीच बरबादच झालं समजा, असं येतं. तर हे रिझन आहेत मित्रांनो की तुम्ही गाडी का नाही घेतली पाहिजे. ग्राउंडची परिस्थिती आहे मित्रांनो ही. तर तुम्ही जॉब करताय आणि त्या जॉबमध्ये तुमचं काहीच भागत नाही, तुम्हाला पार्ट टाईम रिक्षा चालवायची आहे, अशा लोकांनी तर म्हणजे पार्ट टाईम तर तुम्ही विषय सोडून द्या ना. तुम्ही शिफ्टनी गाडी चालू शकता, कारण 5 ते 6 तासात असं तुमचा किती धंदा होईल, 1-2 दिवस होईल, पण 5-6 दिवस नाही झाला परत तुम्ही सोडून देणार. आणि पार्ट टाईम पहिले दिवस होते पार्ट टाईम करण्याचे, पण आता दिवस राहिलेले नाही आहे, धंदा पाणी नाही आहे मित्रांनो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर खरंच गरज आहे, जॉब करून तुमचं काही होत नाही, पैसा पाणी पुरत नाही जॉब करून, तर तुम्ही पार्ट टाईम धंदा म्हणजे जसं की वडापाव झालं, पाणीपुरी झालं, असा शॉर्ट टर्म म्हणजे कमी भांडवलात तुम्ही धंदा करू शकता आणि त्याच्यात जास्त प्रॉफिट करू शकता. असे बरेचसे धंदे आहेत. तर रिक्षाच्या नादी इथून पुढं तर लागू नका. ज्यांनी आता परमिट काढले, गाडी घेणार आहेत, त्यांचं ठीक आहे, ते करतील, त्यांना मॅनेज करावंच लागेल, नाहीतर आवड होईल. पण इथून पुढं नवीन लोकांनी रिक्षा धंद्यात पडू नये, हीच माझी म्हणजे तुम्हाला हे राहील, सजेशन राहील माझं. तर ठीक आहे मित्रांनो, इथपर्यंत आपण व्लॉग बनवला आपला. विचार आवडले, तुम्हाला पडले असतील, लाईक करा, शेअर करा, हाईप करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.